दुसरी गोष्ट म्हणजे तिला अपयशाची भीती न वाटून देणं. एक खंबीर स्त्री तीच असते जिला माहिती असतं की आपण हरलो तरी आभाळ कोसळत नाही. तिला तिच्या स्वतःच्या छोट्या रिस्क घेऊ द्या, तिला पडू द्या, कारण पडल्यावर कसं उभं राहायचं हे तिलाच शिकावं लागणार आहे. ती शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराच्या बाहेर पडेल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही तिच्यासोबत नसणार आहात. तसंच तिला तिच्या स्वतःच्या छंदांसाठी, आवडीसाठी वेळ द्यायला, आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हायला शिकवा. म्हणजेच फक्त पैसे कमवणं नाही, तर तिला पैशांचं नियोजन, बचत आणि खर्च ह्या गोष्टी लहानपणापासूनच माहिती असायला पाहिजेत. तिला घरातल्या आर्थिक चर्चेमध्ये सहभागी करून घ्या. ह्याच्यामुळे काय होईल, जेव्हा ती स्वतःचे पैसे कमवायला लागेल ना, तेव्हा ते आर्थिक निर्णय घेण्याचं बळ तिच्या हातामध्ये येईल आणि तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. आपण एक गोष्ट नेहमी विसरतो, ती म्हणजे आपलं स्वतःचं वागणं. तिला जर एक खंबीर स्त्री म्हणून बघायचं असेल तर तिने आपल्याला सुद्धा तसंच बघायला पाहिजे. आपण स्वतःचा आदर केला तरच ती स्वतःचा आदर करायला शिकेल. आपण आपल्या आवडीनिवडी जपल्या तरच तिला वाटेल की स्त्री म्हणून जगताना स्वतःला हरवून बसण्याची गरज नाही. मुलं तेच करतात जे ती पाहतात. आणि ह्या प्रवासात चुका होऊ शकतात. आपण परफेक्ट असावं असं वाटणं हीच खरं तर आपली चूक असते. आपण फक्त सजग राहणं महत्त्वाचं आहे. तिला वाढवताना आपण सुद्धा आई म्हणून घडत असतो. कठीण प्रसंगात तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहा, पण तिच्या वाट्याची लढाई तिलाच लढू द्या. संवाद आणि सहभाग या दोनच गोष्टी आहेत ज्या एका मुलीला खऱ्या अर्थाने सक्षम बनवतात. तुमच्या नात्यात सुद्धा असाच समतोल साधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे नक्कीच करू शकाल, कारण एका आईला आपल्या मुलीसाठी काय योग्य आहे हे आतून माहिती असतंच. फक्त त्या मनाच्या आवाजाकडे लक्ष द्या. ह्या तीनही प्रश्नांच्या उत्तरापैकी कोणतं तुम्हाला जास्त पटलं, तुमच्या आयुष्यामध्ये सध्याच्या पिरियडमध्ये कोणतं उत्तर जास्त रेलेव्हंट आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. किंवा तुम्हाला असं काही वाटतं का जे माझ्याकडून राहिलं असेल तर ते सुद्धा सांगा. सुवर्णमयी चॅनलवर आपण असेच मनापासून संवाद साधत राहू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा.